तर मित्रांनो, काल व्हिडिओ टाकला नाही मी आणि आज पण व्हिडिओ टाकणार नव्हतो. म्हणजे थोडक्यात व्हिडिओ बनवायची इच्छाच माझी मिळती, व्हिडिओज बनवायचं नव्हतं. पण आता बरेच मला कमेंट आले की सोमा दादा काल व्हिडिओ का बनवला नाही. म्हणलं चला सांगा. काल म्हणजे परवा दिवसा तुम्ही व्हिडिओ बघितला, म्हणजे माझी बहीण जी पांडूच्या गळ्यात पडून रडली, तो कुणी कुणी व्हिडिओ बघितला बघा, त्यांच्यासाठी बघा, नीट ऐका. तर म्हणलं यूट्यूबवरती भांडणच नको, आपलं काय असेल ते समोर समोर बोलू म्हणलं. तू तिकडनं एक व्हिडिओ बनवायचा यूट्यूबला, मी इकडनं एक बनवायचा, म्हणजे जगाला दाखवणं. त्यापेक्षा मला ती बनवायचंच नाही. ती म्हणती ताई की बावड्याला काहीतरी पॉईंटच पाहिजेत, आणि पांडू पण म्हणतो त्याला काहीतरी कारणच पाहिजेत आपल्या, म्हणजे त्याच व्हिडिओ चालायसाठी. आता त्यामध्ये एक पॉईंट तुम्हाला सांगतो. बरेच जण म्हणजे त्याची व्हिडिओ बघणारे म्हणले बरं का, ताये तू आता पांडूच्या गळ्यात पडून रडली सोमासाठी, ती का रडली ती पण सांगतो. मग तेव्हा मी दाजीला काय बोललो, फोन करून काय बोललो ती सांगायचं तुम्हाला, त्यासाठी आजचा व्हिडिओ. त्या टायमिंगला बरेच जण म्हणले की आता सोमाला कंटेंट गावला, पांडूच्या गळ्यात ताई पडून रडली, म्हणजे आता उद्या सोमाचा व्हिडिओ घेणार 100%. अशी म्हणणारे तुम्ही कसं काय एवढी खात्री देऊ शकताय की मी उद्याच्या त्यांच्यावर लगेच व्हिडिओ बनवेन? बनवला का मी? नाही बनवला. बनवला का मी व्हिडिओ? तुम्ही काय म्हणला, काय जण म्हणले की ताईच्या कमेंट खाली मी कमेंट वाचल्या, उद्या सोमाचा व्हिडिओ 100% येणार तुमच्यावर. आला का? कालचा पूर्ण दिवस निघून गेला. बनवला का मी? झालं ना तुमचं खच्चीकरण? एवढा कॉन्फिडन्स नसावा माणसाला. माझ्या मनाची हुकी असते, मनात आलं तर मी काढतो, पण प्रेमाने पण घेतो, सांभाळून पण घेतो, समजून पण सांगतो. जसं वारं फिरत तसं मी फिरत असतोय. अशा गोष्टी त्या. म्हणून एवढा ओव्हर कॉन्फिडन्स नसावा. मग आता विषय झाला काय, म्हणजे मोजकीच लोक बोलली होती तशी, त्यांच्या तेवढ्यासाठीच आहे. बाकी माझी फॅमिली माझ्यासाठी कट्टर आहे. तर विषय असा झालता. काय झालं? जपान देते ग, बसरा नको लगेच वर नाही. काय होतं या? व्हिडिओ बनवत असताना सारखं मध्ये मध्ये करते. आणि भाऊ म्हणत होता की बाबा त्या 2 पोरी आणल्या, सांभाळल्या, हाय त्याकडे माणूस की, तर कायमच्या सांभाळ. आता त्या मुलींचं काय झालं प्रियंका सांग. प्रियंका काय झालं पोरींचं? कुठे गेल्या पोरी? हिथं सांग, हिथं 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 सांग. सांग की इथं तू. कुठे गेल्या पोरी? गेल्या त्यांच्या घरी पुण्याला. कधी गेल्या? कालच गेल्या. सामान घेऊन समजा रूम खाली केली. ते पैसे दिले का रूमवाल्याचं? दिलं, रगा दिलं, सगळं दिलं. आपलं रगा हे दिले का पांघरा नेल्या? ते काय धुतल्यातले 4 दिवसाच्या पोरी लय, म्हणजे 10 दिवस राहिल्या नाही, त्यांना काय गोष्टी पटल्या, त्यांचं कामाची सोय झाली नसन, किंवा त्यांना करमलं नसन, त्यांना इथली लोक बरोबर वाटली नसत्या, किंवा काहीतरी अडचणी आल्या असत्या, त्यांना समजून सांगणार कोण नसन, सांभाळून घेणार कोण नसन, हेल्प करणार कोण नसेल, किंवा आपलं म्हणणार कोण नसेल, किंवा आपलं म्हणून सुद्धा कोणतरी आडू येतंय उगीच त्यांच्यामुळे आमच्या कुटुंबात भांडणं नको, अशा काही गोष्टी असतात. त्यामुळं गेले ती निघून. काल गेल्या, काल सकाळ सकाळी आलत्या, म्हणल्या मामा तुम्ही लय सपोर्ट केला, त्याबद्दल तुमच्याबद्दल कधीच आमच्याबद्दल म्हणजे खोच आला नाही, तुम्ही खरंच चांगलं राहा. प्रियंका मामीने सुद्धा लय सपोर्ट केला, तुम्हाला कायमचा आम्ही आठवणी ठेवू. पण आम्ही जातो आमच्या जागा पहिल्या पुण्याला, कारण इथं आम्हाला नाही करमत, मन पण लागा नाही, काम पण पाहिजे तसं भेटा नाही. पोचल्या रात्री कॉल आलता, मामा आम्ही पोचलो.
काळजी घ्या म्हणलं, पोटाला उपाशी मरू नका, खावा पिवा, निवांत राहा, जमतंय म्हणल्या. आणि मग तुम्हाला सांगतो, काय करते हात काढतो. आता त्या मुलींचा विषय झाला, तपल्या ती गेल्या, कोण कोणापाशी घर बांधून राहत नसतं. म्हणून आलेल्या 4 दिवस माया द्या. तुमच्याकडनं काय अपेक्षा नसते, नाही पैसे पाणी सोनं नाणं, फक्त प्रेम द्या. 4 शब्द ही वाणी चांगली दिली त्यांनी, व्यवस्थित बोला. कधी कुठल्या रागात डोकं बरपण म्हणतात ना, तोंडात साखर असावी माणसाचं, कधी नुकसान होणार नाही जिंदगीत. ती म्हणतात की आपण बघितलं तर जगाव प्रेम होईल, म्हणजे ह्या डोळ्याने जगाव प्रेम होईल, पण आपली वाणी चांगली असली तर जगाचं आपल्यावर प्रेम होईल. हे खरं आहे. असो, जेवढं होतं मी तर करत राहतो प्रत्येकासाठी. आता काल भावाने बहिणीने जो व्हिडिओ बनवला, जी ताय रडली गळ्यात पडून, त्याच्या मग भावने केलं रडून. मग असं आहे का, रडल्यावर समजा गोष्टी असते त्या, मग मी रडतो, माझी बायको रडन, मग हिचंच खरं का, माझंच खरं का? आता ताय रडली तायचंच खरं का? न्यायालयात, कोर्टात, हायकोर्टात कधी भावनिकमध्ये न्याय देत नसते ती, किंवा निकाल देत नसते ती, किंवा रडलं हातपाय जोडलं म्हणून नाही. जे आहे ते रिअल. भावनिक होऊन कुठलंही कोर्ट निर्णय घेत नसते. म्हणून तुम्ही सुद्धा कुठलं भावनिक होऊन निर्णय घेऊ नका. काय गोष्टी तिच्या चुकल्या असतील, काय गोष्टी माझ्या चुकल्या असतील, काय त्या चुकल्या असतील. मग कोण रडलं किंवा कोणी भावनिक झालं म्हणून पूर्ण त्याचं असं नाही करायचं. आम्हाला पण येतं रडायला, पण नाही रडत. आता काय जास्त काय तिच्यावर मी बोलत नाही, काय झालं पण तिचा व्हिडिओ बघा काय काय बोलले, म्हणून मला काय ते पटलं नाही. मी काय म्हणलं, सरळ कॉल केला दाजीला, म्हणलं दाजी चला, माझ्यामुळं ताईच्या डोळ्यात पाणी आलेलं, ती पांडूच्या गळ्यात पडून रडली काय कुठं, ते म्हणलं भावड्या तसंच करतोय असंच करतोय ना, असं मी तुमच्या व्हिडिओज बनवत नाही म्हणलं. मग कालचा व्हिडिओची वाढत ते दोघं बघत होते, बनवलं नाही. मग आईचा कॉल आला, तो व्हिडिओ का बनवला नाही, म्हणलं माझं पटा नाही कोणाला तर कशाला मी बनवू. सकाळ दरनं प्रियंकाचं एका सुटकान होतं, म्हणले कशाला आपली नुकसानी करताय. ती काय त्यांना काय बनवलं नाही बनवलं, ती काय इथं येऊन काय तुमचा कॅमेरा धरून बनवणार आहे का? त्यांचं ते चालू आहे, नका तुम्ही असं करू. यूट्यूब फॅमिली माझी पण म्हणली की सोमा दादा तुमचा व्हिडिओ आला नाही, आम्हाला बघायचा आहे, नका असं करू, बनवा व्हिडिओ. म्हणून मी तुम्हाला सांगतोय बाबा, अशा काय गोष्टी झाल्यात. माझी काही इच्छाच नव्हती व्हिडिओ बनवायची, व्हिडिओच नको बनवायला, तिकडं नकोच. हिला म्हटलं तुझं तूच बनव, माझं चॅनल बंद ठेवतो, जेव्हा मला मूड होईल महिन्याने 15 दिवसांनी तेव्हाच बनवतो. म्हणजे एवढं खात्रीशीर की बाबा मनात आलं तर मी व्हिडिओ सुद्धा बनवू शकत नाही. तुम्ही कोण कोण म्हणताय त्यांचे एक दिवस जर व्हिडिओ नाही टाकला लुस्काने होईल 2-3 हजाराचे, लय विचार करत नाही मी, बंद सुद्धा करायला बसलो. पण काय गोष्टी एक समाजाने हात बांधलेला असतात, तसंच आपल्या यूट्यूब फॅमिलीने कुठतरी मला बांधलेलं आहे. आणि त्यांच्यानुसार एक वाईट निघला म्हणून 100 जणांना शिक्षा न देता त्याचं डोक्यातून काढून टाकून ह्या 100 जण प्रेम करणे त्यांच्यासाठी जगायचं, असं माझं मत असतं नेहमी. पण तुमच्यामुळेच आज मी आहे. तर अशी बहिणीने काल फजिती केली, भावाने तिला समजवलं आणि माझ्यावर टोमणं मारलं. वाईट वाटलं. दाजी म्हणलं हो का तुम्ही बहीण आणि भाऊ काय गळ्यात गळे लावा, तिकडं काय करा, मला काय मध्ये घेऊन आपण, मला तिघं सारखेत. मग दाजीला काही जास्त बोललो नाही मी. अशा गोष्टी झाल्यात, म्हणलं चला यूट्यूब फॅमिलीला सांगावं म्हणून व्हिडिओ कालचा काय आला नाही मित्रांनो आपला. तर मी जाणार आहे पुण्याला ह्या आज किंवा उद्याच्याला. जरा काम आहे, जरा वेगळा निर्णय घ्यावा म्हणते. 2025 स्टार्ट होत आहे, काहीतरी जीवनाला वेगळं वळण द्यावं. बाद झालं रड गाणं पड हे ते सारं स्टॉप करावं, नवीन मार्ग काहीतरी शोधावं, हा विचार चालू आहे. काय करणार आहे काय नाही आज आम्ही दोघं निर्णय घेऊन तुम्हाला पुढल्या व्हिडिओमध्ये मी सांगेन. तर चला मी इथंच थांबतो.
बघितले का हे रडते नुसते रडते. आणि डोरगे मावचं एक चॅनल मला काढायचं आहे. डोरगे मावचं चॅनल काढू का नको तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा बरं. कारण तिचं लय जण म्हणतात चॅनल काढा, लहानपणापासून तिला बघते ती टोमॅटो सॉस आणलाय तू खाते तेव्हा संपलं का अशी मागते दे म्हणते फ्रीज कर पळते बघा. आजारी पडची. काय काय खायचं कशाला काय आणलं तुम्ही पण हे? हे खाते काही ते कुठं ठेवलं तर हुडकून टोमॅटो आणते. सॉस ते गुळमाट लागतंय ती चूक चूक खाते. आधीच तिला सर्दी खाऊ आले खाते पेड दे तिला त्यात तिने उडवलं सगळं.